भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीने मागच्या 23 तारखेला जी काउंटिंग आहे त्या काउंटिंगमध्ये भारतीय जनता पार्टीला 138 ते 139 अशा जागा मिळाल्या। त्या जागा माननीय आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, माननीय आमचे गृहमंत्री अमित शहाजी असतील, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळेजी असतील, या जिल्ह्याचे आमचे माननीय अध्यक्ष हर्षदजी पाटील असतील, या सर्वांच्या मेहनतीने तसेच आमचे अग्रवाल यांनी सांगितलं की आज विधिमंडळाची बैठक होती भारतीय जनता पार्टीची आणि विधिमंडळाच्या बैठकीत माननीय गटनेता म्हणून भारतीय जनता पार्टीचा माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या नियुक्ती झाली। उद्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहे। आज पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी एक गौरवाचा दिवस आहे, एक आदर्शाचा दिवस आहे की आमचे आदर्श नेते उद्या मुख्यमंत्री होणार आहेत। आणि आज पुऱ्या भिवंडीमध्ये आपण बघाल की माननीय हर्षदजींच्या नेतृत्वाखाली माननीय कपिल पाटील साहेब असतील, माननीय श्याम अग्रवाल साहेब असतील, या सर्व कार्यकर्ते असतील, महासचिव असतील, महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जसे महेश प्रभाकरजी चौगुले हे तिसऱ्यांदा आपल्या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि रिंगणात असताना प्रचंड अशी वर चढ असा हा प्रवास त्यांनी या 20-25 दिवसात बघितला, परंतु कार्यकर्त्यांनी एवढी जिद्द मनात पाळलेली होती की ज्याप्रमाणे लोकसभेला आपला पराभव झालेला त्या पद्धतीने आपल्याला बदला या विधानसभेत घ्यायचा आहे। या विधानसभेमध्ये प्रत्येक कार्यकर्ता जोमाने पश्चिमच्या सर्व बूथवर सर्व एरियामध्ये एक वेगळ्या पद्धतीने काम करत होता। त्यांची प्रसिद्धी म्हणून महेशजी चौगुले आणि त्यांची स्ट्रॅटेजी मी तर म्हणतो स्वतःची त्यांची एक स्ट्रॅटेजी होती की माननीय अध्यक्षांना सांगितली असेल, माननीय काही प्रमुख कार्यकर्त्यांना जेव्हा त्यांनी सांगितली तेव्हा सर्व कार्यकर्ते निश्चिंत झाले की महेशजी चौगुले हे 100% निवडून येतील आणि जवळजवळ 31,000च्या फरकाने मला तरी वाटते सर्वात मोठा विजय हा भिवंडी शहरामध्ये भूतो न भविष्य असा झालेला आहे। आणि माननीय आमचे अध्यक्ष हर्षदजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं कार्य सगळ्या कार्यकर्त्यांनी घडून आणलं आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन आभार व्यक्त करेन। उद्याच्या जसे भाईजींनी सांगितलं की एक आमच्या भिवंडीचा प्रतिनिधी जो माननीय देवेंद्रजींना मतदान करेल तर आम्हाला सर्वांना गर्व आहे। सर्वांच्या मेहनतीने आज आमचा प्रतिनिधी आमचा लाडका आमदार तिथे जाऊन आमच्या लाडक्या भावाला जसं आमची बहीण बोलली की महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवा भाऊ याला जाऊन मतदान करेल, एक आनंदाची आणि एकदम आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे। भिवंडीसाठी प्रचंड कामं देवेंद्रजींनी केली, आमदार असतील, मान्य खासदार असतील, मान्य अध्यक्ष असतील, त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून मेट्रो असेल, कॉन्क्रीट रोड असतील, महेश चौगुलेंच्या मार्फत ब्रिजेस असतील, बरीचशी कामं भिवंडी शहरामध्ये देवा भाऊंच्या माध्यमातून झाली। तर आज भिवंडी शहराने देखील त्यांची परतफेड केलेली आहे। सर्व बहिणींनी भाऊबीजाच्या रूपेने त्यांना मतदान देऊन महेश चौगुलेला निवडून आणून एक त्यांची या कामाची प्रचिती आणि त्यांची परतफेड आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे। आज आनंदाचं वातावरण आपण बघाल की भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीने सर्व सेलच्या वतीने आज इथे एक उत्साहाचा कार्यक्रम छोटासा काय नसतो पण आम्ही आमच्या पद्धतीने केलेला आहे। उद्या देखील भारतीय जनता पार्टी भिवंडी शहराच्या वतीने 25 बसचं नियोजन आम्ही अध्यक्षांच्या मार्फत केलंय आणि ते सर्व कार्यकर्ते आम्ही उद्या 5 वाजता आझाद मैदानात शपथविधीच्या समारोहासाठी स्वतः तिथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा सगळे वाढवणार आहेत। तर आपणास देखील विनंती आहे की आपण इथे आलात मोठ्या संख्येने आणि या कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी पत्रकार बंधूंचे देखील धन्यवाद देतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार आणि धन्यवाद।